नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व जनतेस ज्यांनी जो कॉल दिला आहे त्याच्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. सकाळचे 6 वाजले होते आणि सुरुवात झाली होती निवडणुकीची. आज दिनांक 23 नोव्हेंबर 2024. आज होता विधानसभा निवडणुकीचा निकाल. कोणाची किती उमेदवार येतील याच्यामध्ये सर्वांचे लक्ष टी व्हीकडे लागले होते. सर्वांनी न्यूज पाहण्यासाठी सुरुवात केली होती. चळवळ होता महाविकास आघाडीचं सरकार येईल अशी सर्वांनीच बोललं होतं. पण एका बाजूला एक्झिट पोलमध्ये महायुतीचं सरकार बनेल अशाप्रमाणे भरपूर काही चर्चा चालू होती. एक्झिट पोलमध्ये असं समजत होतं की दोघांची टक्कर लागेल, कारण की असं षडयंत्र महाविकास आघाडीनं रचलं होतं की महाविकास आघाडीचं सरकार येईल असं महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी त्यांच्या मोठमोठ्या नेत्यांनी सांगत होते. पण त्या महाविकास आघाडी यांना चकनाचूर करून महायुतीने आपलं सरकार प्रबलंद बनवण्यासाठी जे काम केलं आहे आणि ज्या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये जे आपले जे काम केलं आहे 2.5 वर्षामध्ये ते सर्व डिटेल्स त्यांनी हे सांगू दिलं आहे, सर्व जनतेसमोर मांडलं आहे की आम्ही 2.5 वर्षामध्ये काय केलं आणि त्यांनी 2.5 वर्षामध्ये काय केलं. तर आपल्याला आताचा मोठा प्रश्न आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल. 25 किंवा 26 नोव्हेंबरला महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कोण बनतील याचा विचार सर्वांनाच आहे. पण नवे मुख्यमंत्रीचे दावेदार भाजपचे असतील असं सर्वांनाच वाटतंय आणि सर्वांनाच वाटते, कारण की भाजप 132 जागेवर विजय झालेला आहे, तर शिवसेना 57 तर राष्ट्रवादी 47. अशा प्रकारे महायुतीला बहुमत मिळाल्यापेक्षा जास्त उमेदवार त्यांचे निवडून आलेले आहेत. तर 230 महायुतीला तर महाराष्ट्राच्या जनतेसमोर मतांची आघाडी योजना विजय. महायुतीच्या सरकारने पहिल्याच भरपूर काही लोकांना विश्वास दिला होता की आपल्या सरकारामुळे महाराष्ट्रातील जनतेला किती फायदा होणार आहे. तर आता आपण ज्या गोष्टीसाठी आतुरतेने वाट पाहत आहोत की आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल. येत्या 48 घंट्यामध्ये आपल्याला सरकार बनवावं लागेल. तर पहिले दावेदार आपले आहेत की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, हे सगळ्यांनाच वाटतं की आता BJPचे सीट जास्त आल्यामुळं BJPचा मुख्यमंत्री होईल. हे तर पहिलं नाव येतं की देवेंद्र फडणवीस सरांचं, यांचं नाव येते. पण असं होईल का नाही वाटत. एकनाथ शिंदे हे 2 नंबरला येतील. एकनाथ शिंदेला देतील का हे बी सांगता येत नाही. 3 नंबरला अजित पवार यांचं नाव येत आहे की यांना मुख्यमंत्री बनवतील का हे बी काही सांगता येत नाही. तर तिसरं नाव आहे दीपक केसरकर सर, यांना देतील का हे बी काही सांगता येत नाही. तर यांच्यापैकी मग चंद्रकांत पाटील यांना बी मुख्यमंत्री करण्याची दाट शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना पण मुख्यमंत्री बनवण्याची दाट शक्यता आहे, कारण की मुख्यमंत्री बनवण्यासाठी जे वरिष्ठ लोक आहेत BJPचे तेच ठरवतात. तर आपल्याला माहीतच आहे की मागच्या 2.5 वर्षा पहिले काय झालं होतं, कारण की शिवसेनेमध्ये जाऊन काय एकनाथ शिंदे यांनी जाऊन काय शिवसेनाचे 40 आमदार व इतर 50 आमदार घेऊन ते शिवसेना पक्ष घेऊन गेले होते आणि त्यांना समोर BJPने केला होता. तर तेव्हा आपल्याला जेव्हा ते रिटर्न आले तेव्हा महायुतीचं सरकार बनलं होतं. तर त्या महायुतीच्या सरकारामध्ये सर्वांना असं वाटलं होतं की देवेंद्र फडणवीस हे CM पदी जातील आणि देवेंद्र फडणवीसने बोललं होतं की मी पुन्हा येईल आणि ते येऊन दाखवलं असं ते बोलत होते. पण लास्टच्या 5 मिनिटांमध्ये अमित शहानी जे चाणक्य राजनीती करतात हे ओळखले जातात, त्यांनी गेम चेंज केला आणि CM पदी त्यांनी एकनाथ शिंदेजी यांना CM बनवलं आणि देवेंद्र फडणवीस यांना उपCM बनवण्यासाठी सांगितलं. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी न काय बोलता त्याने आपल्या पार्टीचा ऑर्डर आहे हे समजून त्यांनी उपमुख्यमंत्री बनलं होतं. असे
अमित शहा हे या बारला पण अजय चाणक्यची गेम चेंज करणार आहेत व मुख्यमंत्री हे नवीन चेहराच बनवणार आहेत असं वाटतंय. कारण की देवेंद्र फडणवीस यांचं काम बघून त्यांना मोठा काहीतरी पद देण्याची शक्यता दाट आहे. सर्वांना वाटतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, पण असं वाटत नाही. कारण की भाजपची नीती, षडयंत्र आणि त्यांचे रिसर्च हे भरपूर काही वर्चस्व भरपूर काही असल्यामुळं त्यांचे विचार करण्याची सरणी ही भरपूर लांबची आहे. तर काय होतं आहे हे आपल्याला 48 तासामध्ये लगेच समजणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं आहे याच्याबद्दल नक्की आम्हाला प्रतिक्रिया द्या, कमेंट करा, लाईक करा. आवडलं असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मुख्यमंत्री कोण बनेल हे कॉमेंटमध्ये